गिराईक येत नाही का रे बा? मायाबीन कोणीच दिसून नाही राहिलं. आज कोणाचं तोंड पाहिलं मायाबीन गिराईक नाही येऊन राहिलं दुकानात. काल झाला शनिवार आणि लिंबू मिरच्या बांधाले भुलून गेलो मायाबीन. मा घरच्या म्हशीले तर काही नाही, बस खाणं झोपणं जराशी आठवून देत नाही. ते म्हशीसारखी घरी झोपली असेल ना, मला बसा लागते इथं गिराईकाची वाट पाहत. आले वाटते 2 बकरे. आता पाटी वाचून राहिले 2 बकरे. रावल्या ते पाटी वाच काय लिहिलं. अरे हो बी, हे तर ग्राहकासाठी फ्री योजना म्हणते का. 1500 रुपयाचं किराणा घेतला का एक साखरेची गुणी फ्री, आणि 700 रुपयाचा किराणा घेतला का एक तेलाची कॅन फ्री. अरे बापा, माय बी मी कालच भरला नाही तर मी नेला असता. मला तर घ्या लागते किराणा. आता थैली तर घरीच भरलो. थैली बी इच्छीच घेतो, किराणा बी इच्छाच घेतो. जरा विचारून पाहू आपण दुकानदाराले, हाय हे खरं आहे का बस. फसवा फसवीचे काम आहे तर कसं आहे, आजकाल लोक फसवा फसवी लय करून राहिले. विचारलं तर बरं राहते. हो हे वय बनिया दुकानदार सगळ्यात चॅप्टर आहे बाबू. काही बोर्ड लावलं हे काही ना काही याच्या मागचा याचा उद्देशच असेल. हे लय जुनाच दुकानदार आहे. याचे आई बाप माय बापापासून सगळे हे किराणाच चालून राहिले. आणि कसे चालून राहिले, टोक्या लावलं चालून राहिले. हो ना राजा, मराठी माणसाचे दुकान मोठे होतच नाही. मराठी माणूस इमानदारीने धंदा करायला पाहिजे, पण मराठी माणसाचं दुकान पुढे जातच नाही. आणि आपले लोक मराठी माणसाला सपोर्ट करत नाही. जिथे एक पैशानं स्वस्त भेटन तिथं जाते, पण ते किती दांडी मारते आणि किती भाव चढून देते ते माहीतच नाही पडत. हे मारवाडी लोकच लय चॅप्टर असते. हे लोक पैसाच कसा जोडा लागते ते यायनं शिकाव, आपण नाही शिकूत. आपले माणसं मराठी माणसापाशी घेतच नाही. बाजारात जा कोटी जा, जर मराठी माणसापाशी जर घेतलं सामान तर आपला माणूस मोठा होते ना. हे कोण सांगावं या लोकायले समजावून. चाल विचारू आपण दुकानदाराले. पण मला येईल का रावल्या, तिकडल्या दुकानदाराची उधारी द्यायची होती, किराणा आणायचा होता. आता ते पैसे इथं नगदी द्या लागन. अबे बयाड तोंड्या वासाड्या, आजचा फायदा पाहिजे ते उद्या देणंच होते. चाल मग विचारू आपण या वाण्याले. हो दुकानदार, हे पाटी लावली हे खरं आहे का? अबे भोकण्या डोळ्याचे हो, तुम्हाला वाचता येत नाही का? वासाडे हो, खरं आहे का म्हणता? मी मुद्दाम लोकायला दिसली पाहिजे म्हणून मोठ्या अक्षरात पाटी लावली, आणि तू म्हणता खरं आहे का? खरंच आहे ना. घे मग गण्या, इथंच घे किराणा. तुला भारी झाला तर मी बी नेऊ लागतो. द्या बरं मग 1200-1500 रुपयापर्यंत किराणा. हे सापडले वाटते बकरी आता मले. हां यायला सांगा लागन. कमीत कमी 1500, पण त्याच्यावर घेतला तरी चालते. का दुकानदार साहेब, 1500च्या अंदर जर झाला किराणा तर मग कसं? मग बक्षीस नाही भेटणार. 1500च्या वर गेलं पाहिजे. त्याच्या 1500ला 1 रुपया बी कमी नाही राहिला पाहिजे, तरच बक्षीस भेटते. आणि तिकडे खाली 700 रुपये आहे. 700 रुपयापेक्षा कमी नसला पाहिजे किराणा. 1 रुपया जरी 700 रुपयाला कमी असला तर मग योजनेचा फायदा भेटणार नाही. लस योजनेची लूट आहे रे बा. मायबीन काही सडला बिळा साखऱ्या नसेल का? सडलं तेल नसेल ना? घेणं राजा घेऊ ना आपण. काही साखऱ्या सडत असते का? पाहिलं का साखऱ्याला काही अया लागल्या, उदय लागली बा म्हणून? तेलही नसते सडत. तेल लय दिवसपर्यंत चांगलं राहते. चाल घेऊ आपण किराणा. घ्यायचा का किराणा? मग मांडा मग फटाफट मी काढून देतो सामान. रावल्या मी पैसे देतो. तू माझ्यासाठी आणि चड्डीला कपडा बी घे. 4 मीटर घे, 2 चड्ड्या शिवा लागते मला. घरी गेलो का पैसे देतो. लिया डाळ लिया, तुरीची डाळ लिया 1.5 किलो. बेसन लिया पाव भऱ्या नाही, 1 किलो बेसन लिया. आणि बटाटे लिया. आणि भजे काढायला हिरव्या मिरच्या पाहिजे. हिरव्या मिरच्या बी लिया. आणि आता 2 मीटर कपडा लिहा. 2 मीटर कपडा काय रे बा? कोणाची का मयत आहे का? 2 मीटर कपडा म्हणतं. पाहिलं का किराणा दुकानात कपडा भेटत असते का? हां वासाडे हो, कुठून आले रे तुम्ही? खदानल्या होकाचे हो. तुम्हाला समजत नाही का? किराणा दुकानात तुम्ही कपडा मागून राहिले, आणि कपड्याच्या दुकानात जासान तिथं किराणा मागसान, रवा मागसान. नाही कधी घेतलाच नाही वाटतं किराणा. मिरच्या आहे ना बा, मिरच्या नालू म्हणतं. हे का भाजीपाल्याचं दुकान होतं रे मिरच्या नालू म्हणतं? अबे किराणा होय ना. भोकण्या डोळ्याचे हो, बिनडोकलेकाचे हो. काही मारून घेऊन आले का तुम्ही? एक 90 चढून आले वाटते. गणेले का? हे तर आपल्यालाच उलटा बोलून राहिला रे. हां कपडा नाही म्हणते, मिरच्या नाही म्हणते. मग याच्या दुकानात घेतं काय घेतं? आपल्याला जे पाहिजे ते तर नाही. मग का गुटकेल्या पुढे खात का आपण तर आणला नाही? अबे आपण इथं 1500 रुपयाचा किराणा घ्यायचाच आहे. कसं आहे करून बोलले का? 1500 रुपयाचा किराणा घेतला का एक साखरेची गुणी येतेच. मग का मग आपल्याला मोटरसायकल बोलावं लागेल साखरेची गुणी न्यायला. न्यायचं पाहता येते. नाही तर तू का नाही गड्यासारखा चालतो त्या पाठीवर टाकेल गुणी. तुलाच भाडं देईन आपल्याला द्यायचं ते. म्हणजे तुझ्या 5 रुपयाच्या भाड्यासाठी माई कंबर मोडतो मी, आणि आयुष्यभर घरी बसतो. आणि त्याला का डब्बा काय ढुंढणार नाही का तू आल्या? हां एक पाठीवर देतं आणि त्याला का डब्बा कुठून येतं? हो की, पण आता काय तेल बी नाही घेता येत. आता तेल आपल्याला भेटूनच राहिलं, आणि साखरही भेटून राहिली. हे सोडूनच आपल्याला घ्यायला लागेल ना सामान. अरे तू साखरही घेतो म्हणतो, तेलही घेतो म्हणतो. याची बेरीज किती करता? किती होते तर बेरीज करायला तू आहे ना. मला काय होय म्हणजे 1500 ते आणि हे 700 मग किती होते तर? 1500 आणि 700 म्हणजे हे तर 2000च्या वर जाते बाबू रे. 2200-2300 रुपयाचा किराणा घ्या लागते तुला. घेऊन टाकू ना मग. तेलाची कॅन आणि एक साखरेची गुणी हे किती रुपये घेऊन राहिली विचार कर ना तू. किती दिवस जाते आपल्याला? तुम्हाला भरली साखरेची गुणी देतो 1500 रुपयात, आणि 700 रुपयात तुम्हाला तेलाची कॅन देतो 5 लिटरची. मी मूर्ख नाही, बनिया म्हणते ना मला. तुम्ही घ्या ते घरी किराणा घ्या, पण नगदी आहे बरं सगळा व्यवहार. 1 रुपया उधार नाही चालन.
नगद भेटले पाहिजे पैसे म्हणून हे सगळी योजना लावली आहे मी. त्यातनी तुम्ही उधार ठेवसान तर चालणार नाही. ते नगद पैसे दिले तरच योजना आहे रे भाऊ. आपण का पैशाला कमी आहे का रे? हे बा मायले येते 1500 रुपये आता महिन्याचे, आणि मा बहिणीले बी येते 1500 रुपये महिन्याचे. 3000 तर असेच येते रे. आणि आता अजून जर लाडका भाऊ योजना काढली त्याचे 1500 रुपये मला भेटन. 1500 नाही, त्याचे 6000 भेटन मला. हे लाडकी बहीण योजना तर हे सर्व निवडून यासाठी आहे. काही हे दुकानदार तर निवडणुकीला उभा नाही राहत रे बा सरपंचाच्या. यानं हे योजना ठेवली काही हे बनी आहे. हे काही फायदेशीर थोडी कोणती योजना ठेवते. नाही हे काय धंदेवाईक लोक यायले काय त्या निवडणुकीचं काही पडलं असते का? निवडणुकीत कोण पैसे खर्च करते का रे? हे बा आजकाल लोकांना पैसे दिल्याशिवाय 90 पाडल्याशिवाय मतही नाही देत, आणि हे लोक खर्च नाही करत. अरे आता काय 5-7 महिने आहे आपल्यापाशी. दिवाळी झाली का लगेच आपल्या इथची निवडणूक आहे सरपंचाची. हो ना, नाही तर सरपंचाच्यासाठी उभा राहील म्हणून टाकली असेल ही योजना. ते काही असो, आता पुढची पुढं बांधावर आमचा किराणा बांधा फटफट. असं कर, मी काही लिहित नाही, तुम्हीच भरा त्याच्यात. तांदूळ द्या, गहू द्या, हरभऱ्याची डाळ द्या, मटकी द्या, अजून कोलगेट द्या, दात घासाले एक ब्रश द्या चांगलावाला, भांडे घासायचं घासणी साबण, एक डझन साबण करा. रावल्या पोहा आहे पुढं. आपण मोहाचा डब्बा टाकून दारू काढू ना, दारूचा डब्बा टाकू ना. गुई घे, मोह घे. हो मोह आहे का दुकानात? नाही, 4 किलो मोह घ्या, मोह द्या, आणि 3 किलो गुई, आणि अर्धा किलो तुट्टी. अबे ते सामान या दुकानात भेटत असते का किराण्यातनी? पाहिलं काही तुम्ही लेका? भलतेच दिसून राहिले रे मला. भामटे हो, कुठे काही मागून राहिले. अजून थोड्या वेळानं म्हणसान मला समोसे वडे द्या. समोसे वडे काय मागू पाहिजे? ते हॉटेलात असते माहीत आहे मग मला. हिरव्या मिरच्या कशी मागून राहिली तर? होले का गण्या? ते तर माय इथं का नसते रे हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या इथं नसते. हिरव्या मिरच्याची नाही, वायल्या मिरच्या चटणी भेटेन इथं. आणि चिलमीचा तंबाखू करतो माबुड्यासाठी, कर ना 5 किलो. माबुडा वड लंबा झाला पाहिजे लवकर. 5 किलो का तंबाखू एवढा किती वर्ष चालायचं होय? अबे ते नुसते वळतच नाही तर दाते घासते, पाय घासते ना त्यानं तंबाखानं. त्याचे एक गुल बनून भरा किराणा भरा फटाफट. येतो आम्ही तिकडून फिरून तोपर्यंत. अबे गण्या हे तर तेलाची कॅन खाली आहे, भरून नाही आहे. नाही बे, आपली दुसरी असन, गलतीनं दिली असन. भरून कशी नाही देन का होय? तेलाची कॅन तर खाली आहे. तुम्ही योजना लेखा ऐकली नाही का? बरोबर बी मी काय म्हणलं होतं, 1500 रुपयावर एक साखरेची गुणी आणि 700 रुपयावर एक तेलाची कॅन. भरून देतो म्हणून थोडी लिहून आहे. होले का गण्या? हे आखरी बनियानं आपल्याला बनिया बनवलं, चिवत्याच बनवलं. आपण हे पाहिलंच नाही. ते भरून देऊन राहिला का खाली खोके देऊन राहिला आपल्याला. हे साखरेची गुणी खालीच आहे. अबे आपण मराठी माणूस बुद्धूस राहिलो रे बाबा. यानं आपल्याला टोपीवर टोपी लावली. म्हणजे रिस याच्या दुकानाचं नाव टोपीवर टोपी किराणा दुकान आहे. लावली यानं पक्की शेंडी. आता मी घरी माबाप तर मला काढल्याशिवाय सोडत नाही. घे ना मग तेलाची कॅन. तरी कमी पाणी भरून वावरात न्यायला कमी पडते, आणि ते साखरेची खाली गुणी आहे ते पायदान म्हणून पाय पुसायला कमी पडते. हो आता एवढ्या रुपयाचा किराणा घेतला म्हणल्यावर तर हे घ्यास लागेल, सोडायला थोडी पुरते. हा मित्र, खरेदी करताना लय लक्ष द्या. कोणती योजना फुकट नाही ठेवत, त्याच्यामुळे काही ना काही स्वार्थ असते, तशीच योजना ठेवते. हो ना राजा, आता माझ्या लक्षात आलं. माणूस ढुंगणाची चड्डी नाही देत रे बा. एवढं फुकट कसं काय देणार आहे? त्याच्यामुळे स्वार्थ असते. मित्र हो, व्हिडिओ आवडले असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. मित्र हो, आम्ही खूप मेहनतीने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो, तुमच्या मनोरंजनासाठी. तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करत जा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.